विदर्भामध्ये BSPचा एक कॅडर बेस वोटर आहे, त्यामुळेच पहिल्या टप्प्यातील 5ही लोकसभा मतदारसंघात BSP मोठ्या ताकदीनं मैदानात आहे। माझ्यासोबत संदीप मेश्राम आहेत, रामटेक लोकसभा मतदारसंघातून BSPचे उमेदवार आहे। तुम्ही काल उमेदवारी अर्ज भरला आणि कशा प्रकारे प्रचाराचं नियोजन करणार आहात? 5ही लोकसभा मतदारसंघ लढतायत। 5ही लोकसभेमध्ये जे पक्षाचे जिम्मेदार पदाधिकारी आहेत, जे कॅडर आहे, त्यांना लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली आणि जिल्ह्यामध्ये तसंच विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात संघटन बांधणी झालेली आहे। त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात यावेळेस बसपाला बहुजन समाज पार्टीला यश येण्याचे शक्यता आहेत, कारण की जे काही चित्र या राज्यामध्ये दिसत आहेत, समाजावर होणारे अन्याय अत्याचार, शिक्षणाचे खाजगीकरण, असे अनेक सारे प्रश्न आहेत जे जनमानसाच्या समस्या घेऊन बहुजन समाज पार्टी या देशामध्ये कार्य करत आहे। म्हणून मोठ्या प्रमाणात बहुजन समाज या वेळेस बहुजन समाज पक्षाला मतदान करेल। तुम्ही रामटेकवरून लढतायत, असं म्हटलं जातं की मतांची विभागणी करण्यासाठी BSP मैदानात निवडणूक उभी राहते, असं कायम आरोप होतोय, त्याचं कसं खंडन करणार? काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। नाही ना, मताचं विभाजन होतच नाही। बहुजन समाज पार्टी ही बहुजन महापुरुषाची विचारधारा आहे, ज्या विचारधारेने मान सन्मान शिक्षण आरक्षण स्वाभिमान दिला आणि ते कसं मताचं विभाजन करणार आहे? मताचा अधिकारच बाबासाहेबांनी दिला। बाबासाहेबाचं नाव घेऊन बहुजन समाज पार्टी या देशामध्ये राष्ट्रीय मुवमेंट चालवत आहे, मिशन चालवत आहे। मताचं विभाजन कसं होईल, कोण होईल, कोणाला फायदा होईल, कोणाला नफा होईल, याच्यासाठी बहुजन समाज पक्ष कार्य करत नाही। या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचाराचा वारसा जोपासण्यासाठी या देशामध्ये बहुजन समाज पार्टी कार्य करते। रामटेक आणि नागपूर लोकसभेसाठी बहन मायावती यांची सभा लावण्याचं नियोजनही झालेलं आहे। 11 एप्रिलला शिक्षण क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जयंती समारोह आणि त्याचप्रमाणे निवडणुकीची जनसभा या नागपूरमध्ये कस्तुरचंद पार्कमध्ये होणार आहे। मोठ्या संख्येने पूर्ण महाराष्ट्रामधून 10 ते 15 लाखाच्या आसपास या नागपूरमध्ये जनसमुदाय येणार आहे आणि बहिणजीच्या त्या सभेची तयारी नागपुरात मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने चालू आहे। गेली अनेक वर्ष झाली निवडणूक लढताय BSP, यावेळेसही लढतायत, यश आलेलं नाही, मग निवडणूक कशासाठी लढायची? यश येणार, कारण की ही मान्य ज्या बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षा परमादरणीय बहनकुमारी मायावतीजी आणि ज्या पक्षाची ज्यांनी स्थापना केली मान्यवर कांशीराम साहेब म्हणायचे, राजनीति चले ना चले, ये बहुजन महापुरुषों के कार्यों को हमें आगे बढ़ाना है, उस उद्देश्य से बहुजन समाज पार्टी इस देश में काम कर रही है। BSP मैदानात आहे आणि पहिल्या टप्प्यातील 5ही लोकसभा मतदारसंघ ही BSP निवडणूक लढत आहेत। संदीप मेश्राम जे आहेत ते रामटेक लोकसभा मतदारसंघातून मैदानात आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।